एखाद्या वारकऱ्याच्या आयुष्यामध्ये आषाढी वारीचं जेवढं महत्व असतं तेवढंच महत्व प्रत्येक शिवसैनिकाच्या आयुष्यात दसरा मेळाव्याचं असतं. कारण हिंदुत्वाचं देणं आणि भगव्याचं स्वाभिमानी लेणं घेऊन एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा, दिघे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा आणि खऱ्या शिवसेनेचा स्वाभिमानी दसरा मेळावा हा इथे साजरा होतोय. कारण इथे जमलेले आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे मावळे आणि तिकडे जमलेले आहेत कोविड मध्ये मड्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे कावळे. अरे इथे जमलेला आहे छत्रपती शिवरायांचा स्वाभिमानी विचार आणि तिकडे जमलेले आहेत खुर्चीसाठी ज्यांनी सोनिया गांधीच्या पायावरती आपलं नाक घासलं ना ते लाचार. त्यामुळे खरा दसरा मेळावा हा इथे होतोय. आणि हास्य जत्रेमधले पानसट जोक मारणाऱ्या टोमणे सम्राटांनी पाहिजे तर हसरा मेळावा साजरा करावा. पराभवानं ज्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि आमच्यावरती टीका करताना रोज ज्यांची जीभ घसरते त्यांनी घसरा मेळावा साजरा करावा. आणि ज्यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले, हिंदुत्व विसरले, त्यांनी हिंदुत्व विसरा मेळावा साजरा करावा. खरा दसरा मेळावा हा इथेच आहे, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आहे. अवघा महाराष्ट्र अतिवृष्टीनं होरपळतोय, बळीराजा खचलाय, भिंत खचली, चूल विझली, होतं नव्हतं गेलं अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या बळीराजाची आहे. आणि त्यामुळेच आपल्या संवेदनशील मनाचा प्रत्यय देऊन एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सगळ्या शिवसैनिकांना शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवलं. आज प्रत्येक शिवसैनिक बळीराजाची तिथे सेवा करतोय आणि जे MMR रिजन मधले शिवसैनिक इथे येत आहेत त्यांनाही पावसाचा फटका बसू नये याची साहेबांनी काळजी घेतली. कारण काही नेते असे असतात जे आपल्या कुटुंबालाच आपला पक्ष समजतात, पण एकनाथजी शिंदे साहेबांसारखे नेते आपल्या पक्षाला आपलं कुटुंब समजतात. म्हणून साहेबांनी महाराष्ट्राची काळजी घेतली आणि तुमची काळजी घेतली. अहो काही लोक म्हणतात की लॉटरी लागली, पण माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि लाडक्या बहिणींची लॉटरी लागली, लाडक्या शेतकऱ्यांची लॉटरी लागली, सर्वसामान्यांची लॉटरी लागली आणि NDAची सुद्धा लॉटरी लागली, महायुतीची लॉटरी लागली. आणि NDAच्या इतिहासात जेवढ्या जागा आल्या नव्हत्या ना तेवढ्या 200 पेक्षा जास्त जागा घेऊन, थम्पिंग मेजॉरिटी घेऊन एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या निवडणुका जिंकल्या गेल्या. आठवतंय ना तुम्हाला आपल्या पहिल्या भाषणात शिंदे साहेब काय म्हणाले होते? प्रेमाने सगळं होईल.